नमस्कार मंडळी, मी किशोरी आर्विकेश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही सगळे कसे आहात? मजेतच असाल ना? तर मजेतच राहा। आजच्या नवीन दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे। आज मी सकाळीच उठली होती 5 वाजताच आणि आम्ही आज जात आहोत गिरड येथे। तर गिरड हे देवस्थान विदर्भातील बऱ्याच लोकांना माहिती असेल, कारण जे जातात ना तर त्यांना माहिती असते। तर हे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड तालुक्यात आणि समुद्रपूर जवळ आहे। नागपूर येथून जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर अंतरावर गिरड हे गाव आहे। त्या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहोत। घरून निघालो तेव्हा सकाळचे 9 वाजलेले होते। कारण काय होते की जर उशिरा गेलं ना तर ते दुपारी बंद राहते आणि मग आपल्याला दर्शन घेता येत नाही, म्हणजे 1 ते 2 वाजताच्या दरम्यानी बंद राहते। म्हणून मग आम्ही सकाळीच निघालेलो होतो आणि चैत्र महिना आहे। तर चैत्र महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते, पण आता संपत आलेला आहे चैत्र महिना, त्यामुळे खूप कमी गर्दी होती तिथे आणि दर्शन पण खूप छान झालेलं आहे। आणि तिथे नेण्यासाठी मी सकाळी प्रसादसुद्धा बनवला होता, तर त्यामुळे मी आज लवकरच उठली होती आणि आंघोळ करून मग प्रसाद तयारी केली आणि मग निघालो आता दर्शनासाठी। आणि आम्ही दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये किंवा जर नाही जमलं तर मग मध्ये कधीतरी दर्शन घ्यायला जातच असतो। आणि आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। हा सभोवतालचा परिसर बघा। आणि आत्ता खालच्या ठिकाणी पोहोचलो आहोत, म्हणजे खालीसुद्धा इथे दर्गा आहे, तर तिथे आम्ही पहिले दर्शन घेत आहोत। मग त्यानंतर टेकडीवर एक दर्गा आहे ना, तर तिथे जाणार आहोत। तर इथे आता आम्ही फुलांची चादर घेतलेली आहे तिथे चढवण्यासाठी आणि प्रसाद घेतला। मागल्या वर्षीसुद्धा मी खूप छान असा व्हिडिओ तयार केलेला होता आणि अगदी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल, म्हणजे गिरडमधली संपूर्ण अगदी विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तुम्ही नक्की बघा। तर आमचं दर्शन झालेलं होतं, मग मी थोडे इथे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि खूप छान असा हा परिसर आहे। खाली दर्शन घेतलं त्यानंतर आता आम्ही इथे मध्ये आलेलो आहोत आणि इथे गिरडोबा किंवा गिड्डोबासुद्धा म्हणतात, तर हे देवस्थान आहे। तर या ठिकाणी पण आम्ही पूजा करून घेतली आणि असं म्हणतात की इथे दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही वरच्या दर्ग्यामध्ये दर्शन घेऊ शकत नाहीत। तर म्हणून मग इथे आम्ही जेव्हा पण येतो ना तर अगदी दर्शन घेतोच गिरडोबाचं।
आता आम्ही पोहोचलेलो आहोत वरच्या दर्ग्यामध्ये आणि सकाळी मी घरी प्रसाद तयार केलेला होता, तर या ठिकाणी मी आता हा प्रसाद चढवणार आहे. खालच्या दर्ग्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रसाद चढवता येते, पण तिथे मला फारसे लोक दिसले नाहीत, त्यामुळे मग मी वरच्या दर्ग्यामध्येच प्रसाद घेऊन आलेली होती. आणि इथे बऱ्यापैकी गर्दीसुद्धा होती आणि या झेंड्याजवळसुद्धा मी प्रसाद ठेवून पूजा करून घेतली. आणि हा सभोवतालचा परिसर बघा, खूप छान असा हा परिसर आहे. आणि या ठिकाणी बाजूलाच एक छोटंसं तळं किंवा तलावसुद्धा आहे आणि ह्यामध्ये खूप मासे आणि कासवसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी कासव होते आणि काही कासव तर असे पाण्याबाहेरसुद्धा आलेले होते ना, तर ते सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच. हे बघा, इथे किती कासव पाण्याबाहेर आलेले होते त्या पायरीवर दिसत आहेत. जिवंत कासव आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तुम्हाला कासव बघायला मिळतील. माझ्या मिस्टरांनी सर्वांना इथे प्रसाद वाटला आहे. त्यानंतर मग आम्ही परत निघालो घरी यायला. मध्ये आम्ही एका ठिकाणी नाश्तासुद्धा केलेला होता. जाम इथे एक अशोका हॉटेल म्हणून आहे, तर पण त्या ठिकाणी ना मी व्हिडिओज शूट नाही केलेत. जर मी नेक्स्ट टाईम कधी जर गिरडला गेले ना, तर नक्की शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. खूप छान असं ते हॉटेल आहे. आणि इथे बघा माकडसुद्धा होते, इकडे माकडं आहेत भरपूर. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.